नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? तर आज आपण बघणार आहोत या वर्षी म्हणजे 2026 मध्ये झालेला लातूर जिल्ह्याचा पेपर. त्यामधील अंकगणिताचे सोप्या भाषेत विश्लेषण. या वर्षी लातूर जिल्ह्यामध्ये गणिताचे एकूण 24 प्रश्न आले होते. तर त्या 24 प्रश्नाचे आपण विश्लेषण बघणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायचे, पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक करायचे. चला जाऊया आपण प्रश्नाकडे. पहिला प्रश्न बघा, 7569 या संख्येचे वर्गमूळ कोणते? वर्गमूळ काढायचे असेल तर आपण 7569 शेवटचा अंक बघतो. शेवटी कोणत्या कोणत्या संख्येचा वर्ग केल्यावर 9 येतो? तर बघा, 3 चा वर्ग 7 आणि 7 चा वर्ग 49. 3 चा वर्ग 9, 7 चा वर्ग 49. या दोन संख्यांचा वर्ग करताना शेवटी 9 येतो. म्हणजे जर आपण वर्गमूळ काढताना शेवटचा अंक 9 असेल तर त्या वर्गमूळाचं शेवटचा अंक एकतर 3 असेल किंवा 7 असेल. आणि वर्गमूळ काढताना शेवटच्या 2 अंक सोडतो. शेवटचे 2 अंक सोडल्यावर राहिलेली संख्या कोणती? 75. 75 मधून कोणत्या संख्येचा वर्ग जवळपास तो वजा होतो? पहिलाच जवळचा वर्ग घ्यायचा. कोणता वजा होतो? 8 चा. म्हणजे एकतर ह्या संख्येचं वर्गमूळ 83 असेल किंवा 87 असेल. ऑप्शन मध्ये फक्त 87 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4. आता कन्फर्म करण्यासाठी ह्याच्या मधला अंक 85 चा वर्ग आपण लगेच करू शकतो. 5 असेल 25, 8 गुणिले त्याच्या पुढची संख्या 8 9 72, म्हणजे 72 25 पेक्षा ही संख्या मोठी आहे, म्हणून यापैकी मोठ्या संख्येचं वर्गमूळ असणार. या संख्येपैकी मोठी संख्या असणार या संख्येचं वर्गमूळ. क्लिअर? पुढचा प्रश्न, वजा 11/2 अधिक -19/2 बरोबर किती? अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना सगळ्यात पहिलं छेद समान करतो. छेद जर ऑलरेडी समान आहे 2, तर वजा चिन्ह असेल तर कंसातल्या आतल्या संख्येचे चिन्ह चेंज होऊन ते बाहेर येणार. मग -11 चं होणार फक्त 11 आणि -19. मग 19 मधून 11 गेले, राहिले 8. मोठ्या संख्येचं चिन्ह -8 भागिले 2. बेक बे बेचोक 8 -4. 2 ने -8 ला भाग दिल्यावर काय येणार? -4. ऑप्शन नंबर 1. क्लिअर आहे? समजलंय? पुढचा प्रश्न, -13/-91 गुणिले -69/23 गुणिले -85/-17. भाग द्यायचा, काटाकाटी करायची. गुणिले चिन्ह असेल तर खालीवर तिरकस कुठेही भाग देऊ शकतो. इथे बघा, -13/-91 गुणिले -69/23 गुणिले -85/-17. 13 एके 13, 13 साते 91, -1 आहे, छेदस्थानी -7 आहे. 23 एके 23, 23 त्रिक 69, वजा चिन्ह येणार. 17 एके 17, 17 पाचे 85. आता बघा, -1 गुणिले -3 झाले +3, +3 गुणिले -5, 3 पाचे 15, काय येणार? -15 छेद -7 गुणिले 1 -7, -7 गुणिले -1 काय येणार? फक्त 7. हे वजा चिन्ह अंशस्थानी लिहा, मध्ये लिहा किंवा छेदस्थानी लिहा. उत्तर काय येणार? -15/7. ऑप्शन नंबर 4. क्लिअर? समजलंय? पुढचा प्रश्न, मोहनने एटीएम मधून 500 रुपयांच्या काही नोटा काढल्या. त्या नोटांचे क्रमांक 678812 ते 678839 असे होते. तर मोहनने एटीएम मधून किती रुपये काढले? सगळ्यात आधी आपल्याला काढायच्यात एकूण नोटा. एकूण नोटा कसं काढणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून +1. जसं आपण एकूण नैसर्गिक संख्या काढतो त्याचप्रमाणे एकूण नोटांची संख्या काढायची. मोठी संख्या 678839 वजा 678812. हे तर जाणारच आहे, फक्त यांचीच वजाबाकी करायची आणि +1 करायचा. 9तून 2 गेले 7, 3तून 1 गेला 2, 27 1 28. एकूण नोटांची संख्या झाली 28. किती रुपयाची नोट आहे? 500 रुपयाची. 500 ने गुणा.
ह्याला दुप्पट केलं 1000, ह्याला निमपट केलं 14, 14 गुणिले 1000 14,000. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी एटीएम मधून एकूण किती रक्कम काढली? 14,000 रुपये. क्लिअर आहे? समजलंय? पुढचा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे व त्या संख्यांचा लसावी 48 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? त्या दोन संख्यांची तुम्हाला बेरीज विचारली. आता कन्सेप्ट काय आहे? दोन संख्यांचा जेवढाही गुणाकार असतो तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा असतो. तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा असतो. आता इथं लसावी 48 आहे, मसावी काय असणार? x. मसावी असणार x. आता त्या दोन संख्यांचं गुणोत्तर दिले, या गुणोत्तर गुणिले मसावी. इथं गुणोत्तर गुणिले मसावी म्हणजे ह्या दोन संख्यांचा जेवढा गुणाकार तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा आहे. मग आता इथं 2 गुणिले 3 6 x वर्ग बरोबर 48 गुणिले x. आता हा x इकडे राहणार बरोबर 48 गुणिले x, छेदस्थानी हे 6 आणि ह्या x वर्गामधला x. x ला x गेले, 6 एके 6, 6 8 48, x बरोबर किती आलं? 8. x ची किंमत किती आली इथं? 8. मग आता तुम्हाला विचारलं ह्या दोन संख्यांची बेरीज, गुणोत्तरांची बेरीज करा. 2 आणि 3 5, 5 गुणिले 8 40. म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज किती येणार? 40 येणार आहे. किंवा त्या दोन संख्या काढायच्या असेल 8 दुने 16 आणि 8 त्रिक 24. त्या दोन संख्या काय येणार? 2 3 8 ने गुणावं लागेल. मसावी 8 आहे. 8 दुने 16 8 त्रिक 24. त्या दोन संख्या येणार 16 आणि 24. आता जर तुम्ही ह्यांचा मसावी काढला तर काय येणार? 8 येणार बघा. 8 दुने 16 8 त्रिक 24 आणि लसावी काय येणार? 48. 3 दुने 6 6 8 48. कळलं? आता तुम्हाला त्या दोन संख्यांची बेरीज विचारली तर त्या दोन संख्यांची बेरीज किती येणार? 40 येणार आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न परत लसावी मसावीचा आहे, पॉइंटचा आहे. 0.56 आणि 4.2 यांचा अनुक्रमे मसावी आणि लसावी काढा. पहिला मसावी नंतर लसावी. मग लसावी मसावी काढताना पॉइंटचा सगळ्यात पहिलं पॉइंट क्लिअर करून घ्यायचे. याचे पॉइंट क्लिअर करण्यासाठी 100 ने गुणलं, मग ह्याला सुद्धा 100 नेच गुणायचंय. 100 ने गुणल्यावर ही संख्या पूर्ण आली 56. आता इथं 100 ने गुणलं तर ही संख्या काय येणार? एक घर सोडून पॉइंट 420. आता 56 आणि 420 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 14 ने भाग जातो. 14 ने भाग द्या. 14 चोक 56, 14 त्रिक 42 0. आता 40 आणि 30 ला 4 आणि 30 ला 2 ने भाग जातो. 2 दुणे 4, 15 दुणे 30. आता भाग जात नाही, मसावी संपला. जिथंही तुम्हाला मूळ संख्या दिसली मसावी संपला. मग 14 दुणे 28 मसावी. आपण 100 ने गुणलं होतं, आता 100 ने भागून टाका. 2 घरं सोडून पॉइंट म्हणजेच मसावी येणार 0.28. पहिलं 0.28 एकाच ठिकाणी दिसतंय, हेच असणार त्याचं उत्तर. 0.28 मसावी. आता लसावी काढायचं असेल तर ह्या 28 ला 15 दुने 30 ने गुणायचे. 28 गुणिले 15 दुने 30. 0 3 8 24, 3 दुने 6 2 8 840. 2 घरं सोडून पॉइंट म्हणजे 8.4 काय येणार? लसावी. नॉर्मल पद्धतीने तुम्ही लसावी मसावी काढला, ज्या संख्येने पहिलं गुणलं होतं 100 असेल 10 असेल 1000 असेल त्याच संख्येने शेवटी उत्तराला भाग द्यायचंय. इथलं घेतलेलं इथंच फेडून टाकायचं. कळलं पॉइंटचं? क्लिअर का आता? पुढे बघा, 16 किंवा 14 असे मुलांचे गट केले असता प्रत्येक वेळेस एक मुलगा शिल्लक राहतो, तर गटातील मुलांची एकूण संख्या कमीत कमी किती असावी? कमीत कमी म्हणजे काढायची लसावी. मग तुम्हाला इथं 16 आणि 14 यांची काढा लसावी. 2 8 16, 2 7 14, 7 8 56 किंवा 7 दुने 14, 14 8 12 दर्श. लसावी किती आले? 112.
प्रत्येक वेळेस बाकी समान उरत असेल तर बाकी काय करायचे, नेहमी प्लस. 112 आणि 1 113. फरक समान असेल तर वजा, बाकी समान असेल तर प्लस. म्हणजे त्या ठिकाणी किती असणार मुलं, एकूण मुलं किती असणार 113. 16-16 प्रमाणे गट केले 113चे किंवा 14-14 प्रमाणे गट केले तर एकच मुलगा शिल्लक राहील. क्लिअर? पुढचा प्रश्न, 17 वजा 152 भागिले वजा 19. आता 19 ने भाग द्यायचा आहे. 19 ने भाग द्या. 9 चा पाडा बोला. 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 चौक 36, 9 पाचा 50, 9 सक 54, 9 साता 63, 9 आठे 72. 72 2 येतोय म्हणजे 19 8 5200 वजा वजा प्लस होणार म्हणजेच इथं 17 अधिक 8 वजा 1 भागिले वजा 8. वजा 8 ला वजा 1 ने भागलं उत्तर फक्त 8 येणार. म्हणून इथं 17 अधिक 8 किती झाले, 17 आणि 3 20 आणि 5 25 अधिक 25 उत्तर येणार. ऑप्शन नंबर 1. किती उत्तर येणार 25. समजलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, जर गुणिले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे वजा, अधिक म्हणजे गुणिले आणि वजा म्हणजे भागिले असेल तर आता इथं हे चिन्ह आहेत हे बदलायचे. इथं 6 गुणिले, गुणिले म्हणजे काय सांगितलं अधिक, 5 वजा, वजा म्हणजे काय सांगितलं भागिले, 14 अधिक, अधिक म्हणजे काय सांगितलं गुणिले, 7 भागिले, भागिले म्हणजे काय सांगितलं वजा 8. याप्रमाणे सोडवायचे. सगळ्यात पहिला आपण भागाकार सोडवणार. 6 अधिक 5 भागिले 14 गुणिले 7 वजा 8. गुणिले चिन्ह असेल आपण खालीवर तिरकस भाग देऊ शकतो. 7 एके 7, 7 दुने 14. 6 अधिक 2 ने भाग दिला किती आलं 2.5. 2.5 वजा 8. मग 6 आणि 2 8, 8.5 वजा 8 म्हणजे उत्तर 0.5 येईल. 0.5. आता इथं एक तर ह्याच्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल, टायपिंग मिस्टेक किंवा इथं झाली असेल. ह्या उदाहरणाप्रमाणे बघितलं तर उत्तर 0.5 येतं. कळले? समजलं का? एक तर इथं मिस्टेक काही झाली असेल, कारण बघा गुणिले, गुणिलेला बघितले, गुणिले म्हणजे काय घेतलं अधिक, वजा तर वजा म्हणजे काय घेतलं भागिले, अधिक, अधिक म्हणजे काय घेतलं गुणिले, वजा भागिले, भागिले म्हटल्यावर काय घेणार वजा. तर इथं सांगितल्याप्रमाणे चिन्ह घेतलं. सगळ्यात पहिलं करणार भागाकार, मग गुणाकार. आता जर तुम्ही 5 ला 14 ने भाग दिला तर काय येणार, पॉइंट मध्ये येणार किंवा गुणिले चिन्ह असेल तुम्ही तिरकस भाग देऊ शकता. 7 एके 7, 7 दुने 14, 2 ने 5 ला भाग दिला 2.5, 2.5 आणि 6 झाले 8.5, 8.5 वजा 8 0.5. क्लिअर? पुढचा प्रश्न, 5 क्रमगत विषम संख्यांची बेरीज 195 आहे तर त्यामधील शेवटची संख्या कोणती? शेवटची संख्या म्हणजे सगळ्यात मोठी संख्या. सगळ्यांची बेरीज 195 आहे. आपण मधली संख्या काढू. किती संख्या टोटल 5. 5 ने भाग दिला 5 5 त्रिक 15, 4 उरले 5 9 45. 39 काय असणार सरासरी. सरासरी म्हणजे मधली संख्या. मग मधली संख्या 39 आहे. एकूण संख्या 5 आहेत म्हणजे मागे 2 संख्या पुढे 2 संख्या. आपल्याला शेवटची काढायची म्हणजे सगळ्यात मोठी संख्या. 39 नंतर 41 नंतर 43. मग 43 काय असणार मोठी संख्या. ऑप्शन नंबर 3. 43 असणार मोठी संख्या. क्लिअर? पुढचा प्रश्न, एका संख्येला 8 ने भागले असता ती संख्या 63 ने कमी होते तर ती संख्या कोणती? एक संख्या आहे तिला जर 8 ने भागलं तर 63 ने कमी होते. ऑप्शन वरून गेलं तर बेस्ट राहील इथं. आता ऑप्शन बघा, 8 ने भाग जाणारी संख्या कुठे आहे? इथं एकमेव आहे 72.
एकमेव 72 आहे. मग बघा 72 या संख्येला जर 8 ने भाग दिला, 8 9 72, भागाकार किती आला 9चा. जी संख्या आहे त्याच्यातून भागाकार केलेला आहे तो वजा करा. 12तून 9 गेले 3, 1 हातचा 7तून 1 गेला 6, 63 झाली. म्हणजे ती संख्या कोणती असणार? 72. क्लिअर? पुढचा प्रश्न, आशाने 70 आंबे 140 रुपयात विकत घेतले तर तिला अर्धा डझन आंबे किती रुपयात पडेल? अर्धा डझन आंबे किती रुपयाला भेटतील? 70 रुपयात 170 आंबे, इथे लिहितो आंबे, किती रुपयाला? 140 रुपयाला. तर अर्धा डझन म्हणजेच किती? 6 आंबे किती रुपयाला पडतील? तिरकस गुणाकार 6 गुणिले 140 भागिले 70, 70 दुने 140, 6 दुने 12, किती रुपयाला पडतील? 12 रुपयाला पडतील. किंवा तुम्ही एका आंब्याची किंमत काढली, 140 रुपयात भेटतात 70 आंबे, म्हणजे प्रत्येक आंबा किती रुपयाला? 2 रुपयाला. 70 दुने 140, प्रत्येक आंबा 2 रुपयाला, अर्धा डझन म्हणजे 6 आंबे, 6 गुणिले 2 12 रुपये. या पद्धतीने पण करू शकता. पुढचा प्रश्न, पी क्यू आर यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5:4 आहे. पी चे वय 8 वर्ष असेल तर क्यू आणि आर चे वय किती? पी चे वय सांगितले 8 वर्ष, पी आहे, क्यू आहे, आर आहे, त्यांचं गुणोत्तर 2:5:4 आहे. कोणाचं वय दिले? पीचं. पीचं दिले 8, किती पट आहे? 4 पट. सगळ्यांचं वय 4 पट करा. 5 चोक 20, 4 चोक 16. क्यूचं वय 20 वर्ष आणि आरचं वय 16 वर्ष. ऑप्शन नंबर 2. समजलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न, एका क्रिकेटच्या खेळाडूंची 10 सामन्यांची रनांची सरासरी 100 आहे. जर तो 11वा सामना खेळला तर त्यांच्या रनांची सरासरी 5 ने वाढते, तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या? पहिले बेसिक पद्धतीने सांगतो, नंतर शॉर्ट ट्रिकने पण. 10 सामन्यांची सरासरी किती आहे? 100. म्हणजे एकूण किती धावा केल्यात, किती रन केलेत? 1000 रन केलेत. 11वा सामना खेळला तर सरासरी जी आहे ना तिची 5 ने वाढते, म्हणजे 100 ची होणार 105. गुणाकार 11 5 55, 11 1 11. आता एकूण धावा किती झाल्या? 1155. पहिल्या धावा होत्या 1000, म्हणजे 11व्या सामन्यात किती धावा काढल्या? 155 धावा काढल्या. 11व्या सामन्यात किती काढल्या? 155. क्लिअर? आता ट्रिकने बघा. जसं वर्ग शिक्षकांचं आहे ना त्याप्रमाणे, एक नवीन आला त्याच्या आधी किती? एक नवीन सामना खेळला 11 सामन्याला, त्याच्या आधी किती सामने खेळले? 10. सरासरीमध्ये काय बदल झालाय? सरासरीमध्ये 5 ने वाढली, 5 ने गुणायचं, वाढल्यावर प्लस करायचं, नंतर सरासरी किती होणार? 100 होती पहिली, 5 ने वाढल्यावर किती होणार? 105. 5 गुणिले 10 50 अधिक 105 किती आलं? 155. हे असणार डायरेक्ट 11व्या सामन्यातील धावा. नवीन आलेल्या विद्यार्थ्याचं किंवा वर्ग शिक्षकांचं वय. कळलं? तीच ट्रिक इथं पण बसते. पुढचा प्रश्न, 1 ते 87 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? सरासरी म्हणजे एकदम ॲक्युरेट मधली संख्या. व पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. 87 1 88 भागिले 2 किती आलं? 42. म्हणजे सरासरी किती येणार? 1 ते 87 मधोमध संख्या कोणती असणार? 44. क्लिअर? पुढचा प्रश्न, 25 35 45 55 यांची सरासरी किती? सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग 25 35 45 55 करा ह्यांची बेरीज. 10 10 20, 2 हातचे, 3 2 5 5 10, 10 4 14, 2 16, 160. किती संख्या टोटल? 1 2 3 4. मग 160 भागिले 4, 4 चोक 16 0. सरासरी किती येणार? 40. ऑप्शन नंबर 2. क्लिअर? समजलंय?
पुढचा प्रश्न, एक गाडी 4 तासात 116 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने गेल्यास ती गाडी 9 तासात किती किलोमीटर अंतर जाईल? 116 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 4 तास लागले, मग एका तासाला किती किलोमीटर अंतर जातो? 4 दुने 8, 3 उरले, 4 9 36. एका तासाला जातो 29 किलोमीटर. मग एकूण किती तास जायचे आता? 9 तास. 29 गुणिले 9, 9 9 81, 9 दुने 18, 18 आणि 2 20, 20 आणि 6 26. किती किलोमीटर अंतर जाणार? 261. ऑप्शन नंबर 4. किती जाणार? 261. आता नाही गुणाकार जमत, 29 आहे, 30 पकडा तिकडे. 30 गुणिले 9, 9 त्रिक 27, 270 पेक्षा कमी. 270 पेक्षा कमी 261. कळलं? पुढचा प्रश्न, 240 मीटर लांबीची एक आगगाडी, 510 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 108 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडेल? रेल्वेचा प्रश्न आहे. काय काढायचं तुम्हाला? वेळ बरोबर अंतर भागिले वेग, अंतराची नेहमी बेरीज. 510 आणि 40 550 आणि 200 750. अंतर 750 भागिले वेग 108 गुणिले 18/5. 18 एके 18, 18 सक अष्टोदर्श, 15 5 75, 6 दुने 12, 3 उरले, 6 35. किती वेळ लागणार आहे? 25. वेळ कशात येतो? नेहमी सेकंदामध्ये. 25 सेकंद. ऑप्शन नंबर 2. समजलंय? पुढचा प्रश्न, एका व्यक्तीचा संत पाण्यात पोहण्याचा वेग 7 किलोमीटर प्रति तास इतका आहे. जर प्रवाहाचा वेग 3.5 किलोमीटर प्रति तास असेल, तर त्या व्यक्तीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10.5 किलोमीटर इतके अंतर पोहण्यास किती वेळ लागेल? संत पाण्यात वेग आहे 7 आणि प्रवाहाचा वेग 3.5 आहे, मग विरुद्ध दिशेला त्याचा वेग किती असणार? 0.5 आहे तसंच. एखादचा 7 4 गेले 3, म्हणजे विरुद्ध दिशेने त्याचा वेग किती असणार? 3.5. 7 मधून 3.5 वजा केल्यावर 3.5. हा 3.5 किलोमीटर प्रति तास हा असणार प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा ताशी वेग. आता एका तासाला जातो 3.5 किलोमीटर, एकूण किती किलोमीटर जायचंय? 10.5 किलोमीटर भागिले 3.5, पॉइंट निघाला. 7 5 35, 7 1 7, 7 5 35, 5 1 5, 5 3 15. किती वेळ लागणार आहे? 3 तास. किती वेळात पोहोचेल? 3 तासात पोहोचेल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. कळलंय? संत पाण्यातील वेग वजा प्रवाहाचा वेग बरोबर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा ताशी वेग. मग एका तासाला जातो 3.5 किलोमीटर अंतर, मग 10.5 किलोमीटर जाण्यासाठी त्याला 3 तास इतका वेळ लागेल. समजले? क्लिअर? पुढचा प्रश्न, 3 पुरुष किंवा 6 मुले एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर 4 पुरुष आणि 4 मुले एकत्रपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील? एकतर पुरुषांना मुलांमध्ये रूपांतर करा किंवा मुलांना पुरुषांमध्ये. इथे बघा, 3 पुरुष बरोबर मुले किती लागतात? 6 मुले. मग समजा 4 पुरुष बरोबर किती मुले लागतील? पुरुषांना मुलांमध्ये रूपांतर करूया. पहिलं काय करायचं? तिरकस गुणाकार. 4 गुणिले 6 भागिले 3, 3 दुने 6, 4 दुने 8. म्हणजे मुलं तिथं पुरुषांच्या ऐवजी मुलं घेऊ शकता 8. मग 4 पुरुषांच्या ऐवजी 8 मुले आणि 4 मुलं झाले किती? टोटल 12 मुलं. मग ज्यावेळेस 6 मुले होती त्यावेळेस काम 18 दिवसात पूर्ण होत होतं. आता मुलांची संख्या 12 झाली तर किती दिवस लागतील? मुलं दुप्पट झाली तर दिवस निमपट लागणार. म्हणजे 18 भागिले 2 किती आलं? 9. आता जेव्हा दिवस काढतो तेव्हा सरळ गुणाकार, जेव्हा रूपांतर करतो त्यावेळेस तिरकस गुणाकार. दिवस काढताना सरळ. 6 गुणिले 18 भागिले 12. 6 1 6, 6 2 12, 2 9 18. किती दिवस लागणार? 9च दिवस लागतील. ऑप्शन नंबर 1. किती दिवस लागणार आहे? 9 दिवस.
पुढचा प्रश्न, 8 मुले 8 भाकरी 8 मिनिटात खातात, तर एक मुलगा एक भाकरी किती मिनिटात खाईल? काळकाम वेगचा प्रश्न. पहिल्याचं काम दुसऱ्याला, दुसऱ्याचं पहिल्याला. पहिल्याचं काम आहे 8 भाकरी खायचं, ते दुसऱ्याला लिहून टाकलं. दुसऱ्याचं काम आहे 1 भाकरी खायचं, ते पहिल्याला लिहिलं. काम गेलं. आता मुलं आहेत 8, वेळ लागतो 8 मिनिटं, नंतर मुलगा आहे 1. 8 ला 8 गेले, राहिले किती? 8. म्हणजे किती वेळ लागणार आहे? 8 मिनिटं. एका मुलाला 1 भाकरी खायला किती वेळ लागणार? 8 मिनिटं लागणार. ऑप्शन नंबर 3. क्लिअर? दोन संख्यांची बेरीज 48 आणि त्या दोन संख्यांच्या वर्गांची वजाबाकी 480 असेल, तर त्या संख्या कोणत्या? दोन संख्यांची बेरीज किती आहे? 48 आणि त्या दोन संख्यांच्या वर्गांची वजाबाकी किती आहे? 480. बघा, या ठिकाणी तुम्हाला a वर्ग वजा b वर्ग ह्यांची वर्गांची वजाबाकी किती आहे? 480. आता ह्याची फोड कशी करतो आपण? a अधिक b, a वजा b. आता त्या ठिकाणी ह्या दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक कसा काढतो? एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करून. या ठिकाणी बेरीज किती दिले? 48. मग बेरीज गुणिले ह्या दोन संख्यांची वजाबाकी बरोबर त्या दोघांमधला फरक. मग 48 इकडे गुणिले, तिकडे भागिले. 48 ने भागलं किती आलं? 10. म्हणजे अशा दोन संख्या आहेत ज्यांची बेरीज 48 आहे आणि त्यांच्यामध्ये फरक 10चा आहे. फरक कितीचा आहे? 10चा. मग फरक 10चा असणारा एकमेव पर्याय आहे ऑप्शन नंबर 3. यांची बेरीज 48 येणार, फरक 10 येणार आणि त्यांच्या वर्गातील फरक 480 येणार. समजलं सगळ्यांना? क्लिअर का? शेवटचे 2 प्रश्न राहिलेत. दर साल दर शेकडा किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयावर 3 वर्षात 540 व्याज मिळेल? बघा, हा प्रश्न ह्या वर्षी सुद्धा 2-3 जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसतोय. फेवरेट प्रश्न आहे. डायरेक्ट उत्तर पाठच असतील आता मुलांचे. 12% असणार. व्याज 540 गुणिले 100 भागिले मुद्दल 1500 गुणिले वर्ष 3. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 3 ने भाग दिला 180, 15 ने भाग दिला 12. व्याजाचा दर 12%. पुढचा प्रश्न, 1400 रुपये खरेदी केलेली वस्तूची दुरुस्ती करण्यासाठी 200 रुपये खर्च केला. ती वस्तू विकल्यामुळे शेकडा 20 नफा झाला, तर ती वस्तू केवढ्यास विकली? अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतले होते. खरेदी करून आणलेली वस्तू, त्या वस्तू मागे, त्याच्या दुरुस्ती मागे त्याचा जो खर्च आहे तो खरेदी किमतीत मिळवायचा. काय मिळवायचा? तो त्याचा वाहतुकीचा खर्च, हमाली खर्च, दुरुस्ती खर्च, तो त्या सगळ्या किमतीत मिळवल्यावर तुम्हाला भेटणार खरेदी किंमत. मग इथं 1400 रुपयाची वस्तू खरेदी केली आणि 200 रुपये खर्च आला, म्हणजेच त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आता? 1600 रुपये. कळलं? मग आता तुम्हाला सांगितलं 20% नफा झाला, मग 1600 चे डायरेक्ट 120% काढा. कारण तुम्हाला विचारले विक्री किंमत काढायची. 100% खरेदी किंमत, त्याच्यावर 20% काढून प्लस करा किंवा डायरेक्ट 120% काढा. 2 शून्य कट, 2 शून्य कट, गुणाकार करा. 0 लिहिला, 16 दुने 32, 3 हातचे 16 आणि 3 19. म्हणजे ती वस्तू जर 1920 रुपयाला विकली तर त्या ठिकाणी 20% नफा होणार आहे. समजलंय? क्लिअर? तर अशाच प्रकारे आपण लातूर पोलीस शिपाईचा पेपर बघितला, सोप्या भाषेत विश्लेषण. आवडला असेल तर लाईक करायचं आणि कमेंट करायला विसरायचं नाही. चला, बाय बाय, टेक केअर.